श्रीरामपूर लक्ष्मीनारायण हॉटेल मालकाच्या हत्येच्या निषेधार्थ नागरिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी थेट शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत गावातील गुंडांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली। आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून जोरदार घोषणाबाजी केली। शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला। या ठिय्या आंदोलनात शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी संघटना तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। गेल्या 11 दिवसात घडलेले हे चौथे गंभीर गुन्हेगारी प्रकरण असल्याने श्रीरामपूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरात गुन्हेगारी वाढत असून सामान्य नागरिक सुरक्षित नाहीत अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। सगळ्यांची क्लास पाटली, सगळ्यांची क्लास पाटू राहिले, नाव घ्यायला कोणी असू द्या, तू घे अरे मी सांगतो बँकेत कोण राहतो काय राहतो, तुला काय करणार आहे? काही शेट वाकडं करत नाही, हे पण गावातले कोणीच काय करू शकत नाही। आणि आमच्यावर बितली आमच्यावर दीड गोळी पडलेली, मला बँडेज चालू तो काय म्हणतो, तुला काय वाकडं करायचं कर म्हणे, आमच्या शेतामध्ये वाकडं करू शकत नाही म्हणे। आता ही जी पब्लिक जमा झाली ही प्रेमापोटी जमा झालेली आहे। हो साहेब 10 किलोचं स्टँड दारू पिल्यावर उठू शकत नाही माणूस, ड्रग्स पिल्यावर सांगतो एखाद्याचा भाऊ जातो कोणाला आहे? मी गेलो तर मला काय म्हणे, तू कोण भाईंचोत मध्ये पडणारा, हा ते ऐकतच नव्हते। तुम्ही साला शिव कशावर धक्काबुक्की करता ते, आता याला म्हणतो तुला पाहता आले आमच्या बोकांनी मध्ये जातात, संरक्षण देतात उद्यापासून मला मरायला प्रत्येकाला मी ना बंदुकीचं लायसन दिलं पाहिजे। कस काय धंदे करायचे? या साहेबांना मारलं होतं, दुकानात जाऊन मारलेलं आहे। 50 लाख मी माझ्या भावाचा अंतिम करणारच नाही, इथंच ठेवलं जाणार ते। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली। नागरिकांनी कोणतीही तक्रार केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, तसेच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शहरात योग्य बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। आपल्या श्रीरामपूर शहर परिसरातील त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील सर्व उपस्थित नागरिक, सर्व दुबैया परिवार, सर्वप्रथम मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं कालची जी घटना आहे ती अतिशय खरोखर निंदाजनक आहे। त्या अनुषंगाने मी पहिल्यांदा फक्त त्या गुन्ह्याचे अनुसरून आतापर्यंत काय झालं ते सर्वांच्या नजरेत किंवा सर्वांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। हा गुन्हा एक साधारणपणे काल 3:30 ते 3:35च्या दरम्यान घडला, जे आपण CCTV वगैरे बघितलं, सर्व काही पाहिलं आणि गुन्हा घडल्यानंतर एक आरोपी आपल्याला त्याच ठिकाणी मिळूनही आला। दुसरे 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेत, त्यापैकी जे मुख्य आरोपी आहेत तिघही आरोपी त्याचे 2 अटक केलेले आहेत आणि एकाला आपण आज इव्हिनिंगला वगैरे अटक करत आहोत, तो आपल्या ताब्यामध्ये आहे। तर मुख्य जे CCTV मध्ये क्लिअर दिसत आहे ते 3च्या 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्यांचा पूर्ण रेकॉर्ड आपण चेक करत आहोत, त्यांचं जे काही तांत्रिक बाबी तपासामध्ये करायच्या असतात त्या सगळे आपण करत आहोत। घटनेचं जे काही कारण आहे, जे प्राथमिकदृष्ट्या जे पुढे आलेलं आहे ते सुद्धा आपण माहिती करून घेतलेलं आहे। हिडनसुद्धा आणखी काही कारण आहे का त्याबाबत सुद्धा आपण बारकाईनं तपास करत आहोत, माहिती घेत आहोत। आपल्या शहरातील सर्वच संवेदनशील नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। सर्वांनाच माझं हे आव्हान पण आहे की याबाबत काही जे कोणी एक अफवा त्या दृष्टीनं पसरत आहेत की मुंबईमधले काही लोक तिथे आलेले होते, त्याबाबतची पण आता 2 दिवस कालपासूनची जी वस्तुस्थिती पुढे आलेली आहे ती सुद्धा अशी आहे की तो एक मुलगा आहे, आपल्या वाडगावचा मुलगा आहे आणि तो
त्या ठिकाणी आलेला होता आणि त्याचे दाजी आहेत ते मुंबईचे आहेत, तिकडे काही व्यापारी आहेत आणि ते काही कारणास्तव तिथे आलेले होते. त्यामुळे ती लिंक असं कोणी मुंबईवरून कोणी गुन्हेगार आले आणि ते तिथं थांबले तसं नाही आहे. ते माळगावचा तो पोरगा इथे आत्ता हे दोघंही इथं आहे, ते एक मुलगा आहे त्याचा दाजी मुंबईवरनं येत आहे. त्यामुळे त्या दिवशी थोडी चुकीची माहिती शहरामध्ये नागरिकांमध्ये पसरली का सर्व मीडिया पर्सन्सलाही पण आणि सर्व सांगू इच्छितो की ती गोष्ट थोडी वेगळी आहे. ते वेगळ्या कारणास्तव तिथं आलेले आहेत आणि त्यांचा एक मित्र आहे, तो मित्राला त्यांनी इथे बोलावलं. तो मित्र नाशिकला होता म्हणून त्याने याला सांगितलं की तू माझे मित्र तिथं आले, त्यांची भेट घे आणि म्हणून तो तिथं गेलेला आहे. त्यामुळे ती गोष्ट थोडी वेगळी आहे, चुकीच्या पद्धतीनं ती पुढे गेली. आपल्या माळवाडगावचा तो पोरगा आहे, इथं MIDC मध्ये नोकरीला आहे. त्याचा दाजी मोठा व्यापारी आहे, चांगला काय म्हणतो मेडिकलचं इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारा माणूस आहे. तो इथे येऊन ते दोघं राहिले होते. कालच इनफॅक्ट दुपारी 1:55 ते तिथे गेलेले आहेत. आपण त्याची शहानिशाही करू शकता, ते इथं थांबलेले आहेत. परंतु ती गोष्ट जरी सोडली तरी जी बेसिक गोष्ट आहे, मुख्य गोष्ट जी आहे ती मात्र अतिशय गंभीर आहे. तो अँगल ठीक आहे, तो आपले जे बिझनेस आहे किंवा काय आहे तो वेगळा अँगल आहे. मुख्य अँगल त्या माध्यमातून दूर करता येत नाही, त्यावरती आम्ही बारकाईने काम करत आहोत. आरोपी अटक जे मुख्य आहेत ते केलेले आहेत, त्याची बॅकसाईडसुद्धा बारकाईने चेक आम्ही करणार आहोत. त्यामध्ये कोणालाही काही सवलत मिळण्याचं कारण नाही. हा झाला मुख्य गुन्ह्याच्या दृष्टीनं तपास. आता पुढच्या गोष्टींविषयी मी जरा सांगू इच्छितो की श्रीरामपूर सर्वच आपले नागरिक आहेत, तिथे लोकप्रतिनिधी आमदार साहेब आहेत, सर्व नितीनजी दिनकर आहेत, शेट्टी साहेब आहेत, सर्व ज्यांना अंजुमबाई आहेत, सर्व नागरिक आहेत, सर्व पत्रकार आहेत, शहरातील सर्व तरुण वर्ग देखील या ठिकाणी आहेत. श्रीरामपूर शहरामध्ये आता अनेक गोष्टी अशा समजता आहेत किंवा मला फक्त असं एखाद्याने येऊन तिथं सांगावं की मी एखाद्या टोळीविरुद्ध एखाद्या गुन्हेगाराविरुद्ध तक्रार दिली आणि त्यावर कारवाई झाली. पोलीस स्टेशनचं सुद्धा झाली असेल, परंतु माझ्याकडे आला आणि तिथं झाली नाही असं फक्त कोणी सांगून दाखवा. आता याच्या पुढे जाऊन मी फक्त सांगू इच्छितो आणखी की इथं बसलेल्यांपैकी सुद्धा काही लोक आहेत की जे काही गुन्हेगार टोळ्यांना मला वाटतं त्यांना काही दम दिला असेल, कोणाकडून काही खंडणी मागितली असेल. मी आत्ता सुद्धा इथं सांगायला तयार आहे की तुम्ही आज तक्रार द्या, उद्या तक्रार द्या, परवा तक्रार द्या, दाखल करण्याची आणि पुढं आरोपी अरेस्ट करण्याची जबाबदारी माझी. पण जर आपण पुढे आलो नाही आणि आपण जर नुसतं हवेत बोलायला लागलो त्याला काही अर्थ नाही. नुसतं बोलायला लागलो, चर्चा करायला लागलो, इकडे असं होतंय, तिकडे तसं होत आहे, तिकडे तसं होत आहे. काही गोष्टी ठीक आहे, थोड्याफार नागरिकांमध्ये अविश्वास असणं किंवा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असणं ती मी समजू शकतो. परंतु ही वेळ आहे. मी व्यापाऱ्यांची एक वेगळी बैठक मी घेणार होतो. मी काही व्यापाऱ्यांची चर्चाही केली मागच्याच आठवड्यामध्ये की मला सगळ्या व्यापाऱ्यांशी बोलायचं. व्यापारी वर्ग यातला एक मोठा विक्टीम वर्ग असतो की त्याला इझिली टार्गेट करणं सोपं होऊन जातं अशा गुन्हेगारांना, अशा टोळ्यांना. तर मला व्यापाऱ्यांशी सुद्धा सांगायचं आहे आपल्या माध्यमातून. इथं काही व्यापारी आलेले आहेत, काही इथं आलेले नसतील, काही उद्योजक असतील, काही छोटे मोठे दुकानदार असतील. जर अशा पद्धतीनं जर आपण अशांना बळी पडत असलो आणि मग जर पुढे येत नसू तर मग त्यातून अशा छोट्या मोठ्या गुन्हेगारांचं फावत जातं, त्यातून त्यांचं मोठी हिंमत यायला सुरुवात होते. तर मला वाटतं आज जर आपण एवढे इथं जमलेत, मला वाटतं जर आपण इथून किमान आज 5 गुन्हे दाखल करून गेलो, कोणताही आरोपी असो, कोणताही गुन्हेगार असो, किमान 5 म्हणत आहे, व्हायला तर जास्त व्हायला पाहिजे, पण किमान 5 गुन्हे जरी दाखल केले तर मला वाटतं आपण इथं एवढा वेळ दिला, इथं एवढं बोललो आणि इथं आम्ही आलो, आम्ही केलं तर त्याचा काहीतरी अर्थ आहे. मग अदरवाईज नाही तर नुसतं आपण इथं येणार, बसणार आणि मग निघून जाणार, तर त्याला काही अर्थ नाही. मला काहींची नावं पण माहिती आहे, मला इथे मी घेऊ इच्छित नाही, मला ते घ्यायचे पण नाही. पण आपण स्वतःहून हिंमत करावी. तिथं आपले सर्व आजी माजी नगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत, नगरपालिकेचे नगरसेवक आहेत, काही पत्रकार पण आहेत, काही अन्य चांगले नागरिक आहेत. कोणत्याही स्तरावरचा, मग ती महिला विक्टीम असो, महिला पीडित असो, तिला कोणी त्रास दिला असेल, कोणी व्यापारी असो, कोणी दुकानदार असो, त्याला कोणी त्रास दिला असेल, कोणी अन्य विद्यार्थी असेल, कोणी अन्य कोणत्याही समाज घटकातला कोणताही व्यक्ती असेल, तर त्याला जर काही त्रास झाला असेल, दिला असेल, मी तर हेही पण सांगेन की मागच्या 10 दिवसातलं सोडा, मागच्या 10 वर्षातला असेल आमदार साहेब, तरी त्याने इथे यावं. सुमोटो आपल्याला वाटतं तितकी सोपी नाही. सुमोटो कशी कारवाई करणार?
दरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी कठोर भूमिका घेत जोपर्यंत पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अंत्यविधी करणार नाही असा इशारा दिला. या सगळ्यांना संध्याकाळपर्यंत आज घ्या. आम्ही आज काही जरी झालं श्रीरामपूरचा एकही माणूस इथून हटणार नाही, बाहेर जाणार नाही. आणि शेवटी आमच्या आता श्रीरामपूर आहे. तू एकट्यावरती घेऊ नकोस, सगळ्यावरती विषय आलेला आहे, सगळ्यांवरती आलेला आहे, तुमच्यावरती नाही आलेला तो. सगळ्यांवरती बघू ना, बघू जरा थांबा थांबा एक मिनिट, तुम्ही शांत थांबा, तुम्ही गडबड नका. आज साहेब तुम्ही एसपी साहेबांना बोलून घ्या, मोक्काची कारवाई घेऊन यांना सगळ्यांना दुपारी रात्री 12 पर्यंत अटक करा. आम्ही सगळे इथून हटणार नाही आणि जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आम्ही एकही माणूस इथून हटणार नाही. जे काही असेल ते आम्ही फेस करू. बस हाच आमचा शेवटचा निर्णय. बंद करा भाषण भेटणार, शांत बसा सगळे, बंद करा, खाली बसा सगळ्यांना, दुपारा करू. हे बघायला आले नाही तर त्यांनी पण निघून जायचे, बघायला आले ते त्यांना खाली बसायचं नाही, त्यांनी इथून निघून जा. एकही माणूस इथून हटणार नाही, खाली बसून द्या सगळेजण. आणि यांना मोक्काची कारवाई घेऊन याच्या आताच आहे सगळेजण अटक झाले पाहिजे, तो पण आम्ही पुढे हटणार नाही. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.